गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. सद्गुरु साक्षात परमब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. श्री सद्गुरूंना विनम्र अभिवादन करून सद्गुरू साक्षात परब्रह्म कसे, म्हणजे सद्गुरूंच्या ठाई परब्रह्माचा अधिकार कसा उत्पन्न झाला, सद्गुरूंकडे एवढं सामर्थ्य कसं प्रकट झालं, याचं विवरण आपण या सुंदर अशा सगळ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे ऐकल्यानंतर आपली सद्गुरू चरणाच्या ठाई निष्ठा दृढ होणार आहे, आपला विश्वास दृढ होणार आहे आणि निश्चितपणे आपला भाव त्या ठिकाणी बैसल्यामुळे सद्गुरू आपणावर अगाध कृपा करणार आहेत आणि आपली भक्ती जी आजपर्यंत वांझोटे होती, म्हणजे तिला फळ मिळत नव्हतं, आपला भाग सुटत नव्हता, पण तो भाग आज हे सगळं ऐकल्याच्या नंतर सुटणार आहे. सद्गुरू साक्षात परब्रह्म म्हणूनच की काय, एखादे समयी श्रीहरी अथवा कोपे त्रिपुरारी राखे सद्गुरू निर्धारी आपले भक्तजनांचे. एखाद्या वेळेस प्रत्यक्ष श्रीहरी कोपले किंवा त्रिपुरारी अर्थात शिवशंकर कोपले तरी सद्गुरूंच्या ठाई एवढं सामर्थ्य आहे की ते आपल्या भक्तांचं या सगळ्या कोपापासून रक्षण करू शकतात. परंतु आपण कोपे एखाद्यासी, पण सद्गुरू जर एखाद्यावर कोपले ना, रक्षू न शके व्योमकेशी अथवा विष्णू परियेसी, तर मग प्रत्यक्ष शिवशंकर अथवा विष्णू देखील त्याचं रक्षण करू शकत नाही. कारण काय, तर सद्गुरू साक्षात परब्रह्म. मग कलीन ब्रह्मयाला हाच प्रश्न विचारला. काय झालं, जेव्हा प्रलय झालेला होता आणि मग आदिनारायणापासून त्याच्या नाभी कमलापासून ब्रह्मा उत्पन्न झाला. ब्रह्म्यानं कितीतरी वर्ष तप केलं. मग आदिनारायणाने त्याला वेद दिले आणि सांगितलं, म्हणाले जा सृष्टी रच. आणि त्या वेदांना अनुसरून ब्रह्मदेवांनी मग सृष्टीची रचना केली. मग सृष्टीची रचना केल्यानंतर सर्वात आधी कृतयुग आलं. कितीतरी वर्षे कृतयुग होतं, त्याच्यानंतर त्रेता आणि मग द्वापारयुग आणि मग आता कलीची वेळ आली. कृतयुगामध्ये 100% पुण्य होतं, सर्व लोक धर्मरथ होते, सत्यानुसार चालणारे होते. त्यानंतर त्रेतायुगामध्ये मात्र 25% पापाचा समावेश झाला. त्यानंतर द्वापार युगामध्ये 50% पाप आलं आणि आता कली काळाच्या सांप्रत युगामध्ये जवळपास 75% पाप आणि फक्त 25% पुण्य उरलं. मग त्याची सुरुवात होणार होती आणि तो कलियुग ब्रह्मदेवाच्या समोर येऊन आज्ञा घेण्यासाठी म्हणून उभा राहिला की देवा, मी आता जातोय, आता माझं कार्य मी सुरू करणार आहे, तर मला आज्ञा द्यावी आणि काही आवश्यक असतील त्या सूचना द्याव्या. कारण ब्रह्मदेव कोण होते, निर्माते होते. कलियुग आला, त्याच्या एका हातामध्ये त्याने जिव्हा धरलेली होती, दुसऱ्या हातामध्ये त्याने लिंग धरलेलं होतं. तो जसा सभेमध्ये आला त्याचं हे सगळं रूप बघून सगळेजण त्या ठिकाणी हसायला लागले. त्याचं ते विद्रूप रूप, कुरूप चेहरा आणि हे सगळं असं विचित्र वागणं बघून ब्रह्मदेवाने त्याला विचारलं, म्हणाले बाबा हे असं काय आहे. तर तो म्हणाला, देवा, या कलियुगाच्या मध्ये ज्याचा आपल्या जिभेवर आणि आपल्या लिंगावर नियंत्रण असेल, बोलले, तोच फक्त या ठिकाणी मला पराभूत करू शकतो किंवा माझी हार फक्त त्याच्या समोरच आहे. बाकी सर्वांना मी धोबी पछाड करणार आहे, त्राही त्राही करणार आहे, त्रासून सोडणार आहे. म्हणून पहिलं सूत्र फार सुंदर समर्थांनी या ठिकाणी दिलं. बाबा रे, कलियुगामध्ये जर सुखाने राहावयाचं असेल तर सगळ्यात आधी आपल्या जिभेवर ताबा ठेवला पाहिजे. म्हणजे काय, अत्यंत कमी बोलावं, अत्यंत चांगलं बोलावं, कटू कोणाशीही बोलू नये. कारण जे लोक काहीच करत नाही, फक्त गोड बोलतात, त्यांना लोक डोक्यावर घेतात. आणि काही लोक खूप सारं करतात पण कुठेतरी स्पष्ट बोलतात म्हणा किंवा तोंडावर बोलतात म्हणा,
मग ते सगळ्यांपासून वाईट होतात. समर्थ बोलले आपल्याला असं करायचं नाही, आपल्याला बोलले कमी बोलायचं आहे, सत्य बोलायचं आहे, तेही अत्यंत मृदू पद्धतीनं बोलायचं आहे आणि आवश्यक नसेल तर अजिबात बोलू नये. आणि मग पुढे काय झालं, मग ब्रह्मदेवांनी कलियुगाला सांगितलं, म्हणाले हे बघ, आता पूर्वीच्या युगांमध्ये मनुष्याचं आयुष्य हजारो वर्ष, शेकडो वर्ष असायचं आणि त्यावेळेस खूप भक्ती ते लोक करायचे आणि तेव्हा कुठेतरी त्यांना परमेश्वर प्रसन्न व्हायचे किंवा परमार्थ त्यांचा पूर्ण व्हायचा. पण आता या कलियुगामध्ये तसं नाही. या कलियुगामध्ये मनुष्याचं आयुष्य फार थोडं आहे. त्याच्यामुळे जो कोणी भक्ती करेल तो थोडकी का होईना, तर त्याला तुला सहाय्य करावं लागेल, त्याच्या भक्तीला फळ द्यावं लागेल, त्याला त्रास देता येणार नाही. मग कलीने प्रश्न केला, म्हणाले देवा अजून काय आहे की अशा गोष्टींचं मला पथ्य पाळावं लागेल. तर ब्रह्मदेव म्हणाले बघ, म्हणाले जे माता पिता सेवक आहेत त्यांना तू त्रास देऊ नको. आणखीन काय, जे शिवाचं विष्णूचं भजन करणारे लोक आहेत, भक्ती करणारे लोक आहेत, त्यांना तू त्रास देऊ नको. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बोलले, जे लोक बोलले सद्गुरू भक्त आहेत त्यांना मात्र तू अजिबात त्रास देऊ नको. त्यानंतर मात्र तुझं रक्षण प्रत्यक्ष आम्ही त्रिदेवसुद्धा करू शकणार नाही. मग हे ऐकून तो कलिदेव एकदम चकाकला. बोलले सद्गुरू काय आहेत, हे सद्गुरूंकडे एवढं सामर्थ्य आहे तरी काय की ज्यांच्या पुढे तुम्ही तिन्ही देवसुद्धा निष्प्रभ ठरतात. मग ब्रह्मदेवानं त्या कलीला सद्गुरू महात्म्य सांगितलं. म्हणाले ऐक, बोलले गोदावरी नदीचे तीरी एक पैलपुत्र, व्यासांचा पुत्र पैलाचा पुत्र वेदधर्म मुनी, एक मोठे संन्यासी, मोठे तपस्वी ऋषी राहत होते, आश्रम करून राहत होते. त्यांच्यासोबत त्याचा शिष्य परिवार होता. खूप श्रेष्ठ, खूप तपस्वी, खूप ज्ञानी होते. आणि एक दिवस त्यांनी आपल्या सगळ्या शिष्यांना बोलावलं आणि सांगितलं, म्हणाले माझं पूर्वीचं पाप आता मला डोळ्यासमोर दिसत आहे. इथून पुढे 25 वर्ष आता मला खूप त्रास होणार आहे. मी आंधळा होणार आहे, मी पंगू होणार आहे, मी त्या ठिकाणी माझे हस्त पाद सगळे त्या ठिकाणी गळून पडतील, सर्वांगाला किडे पडतील, कृमी होतील. तर मला आता माझ्यासोबत एक जण असा पाहिजे की जो माझ्यासोबत काशीला राहील आणि माझी सेवा करेल. पण जो कोणी राहील त्याला मात्र माझ्यापेक्षा जास्त त्रास राहील, कारण त्याला हे सगळं करावं लागेल. मी मात्र अंथरुणावर पडलेला राहील. हे ऐकून त्या सगळ्यांमध्ये एक शिष्य होता संदीपक नावाचा, आणि तो पुढे झाला. म्हणाले सद्गुरू समर्था, मी तुमच्यासोबत सेवा करायला यायला तयार आहे, वाटल्यास मी तुमचं सर्व पाप भोगायला तयार आहे. पण सद्गुरू म्हणाले बाबा असं करता येत नाही, ज्याचं पाप ज्याचं त्यालाच भोगावं लागतं. आणि ठीक आहे म्हणाले, मी आता तुमच्यासोबत काशीला येतो. आणि मग ते काशीला गेले आणि खरंच कालांतरानं हळूहळू ते अक्षहीन झाले. सद्गुरू त्यांचे आजारी पडले, कुष्ठरोग झाला, सर्वांगावर सगळं व्रण झाले, कृमी पडल्या, खूप सारे हाल त्यांचे झाले. आणि हा संदीपक मात्र अत्यंत नित्यनेमानं त्यांची सेवा करू लागला. नित्यनेमानं त्यांना भिक्षा घेऊन येऊ लागला. सद्गुरू त्यांना मुद्दामहून त्रास द्यायचे, ओरडायचे. म्हणाले तू माझी चांगली सेवा करत नाही आणि तू पाहिजे तशी पुरेशी भिक्षा मला आणून देत नाही. पण जे जे सद्गुरू सांगायचे ते सर्व सुधारणा तो संदीपक करायचा. दिवसांमागून दिवस गेले. अत्यंत निर्वाणपणे एवढ्या सगळ्या काशीमध्ये तो राहिला, पण कधी तो त्या
शंकराच्या त्या काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला देखील गेला नाही. त्याची ही निर्वाण भक्ती बघून प्रत्यक्ष काशी विश्वेश्वर प्रकट झाला आणि म्हणाला, हे संदीपका, तुझी ही सद्गुरू भक्ती बघून मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे. आता तुला काय हवा तो वर माग. संदीपक लगेच लोभात आलेला नाही, लगेच खुश झालेला नाही. बोलले, मी माझ्या सद्गुरूंना विचारतो. सद्गुरूंपाशी गेला आणि विचारलं, काय मागू. सद्गुरू म्हणाले, माझ्यासाठी काही नको, तुला काही हवं असेल तर माग. पण बोलले, मला पण काही नको, मला तुमची सेवा करता आली एवढंच खूप आहे. तो गेला नम्रपणे, त्याने शिवशंकराला, काशी विश्वेश्वराला सांगितलं, मला काही नको. शिवशंकर विस्मित झाले आणि तेथून अंतर्धान पावले. हा सगळा वृत्तांत सगळ्या देवलोकामध्ये पसरला. श्रीहरींच्या कानावर ही सगळी गोष्ट गेली. श्रीहरी देखील अत्यंत प्रसन्न झाले. म्हणाले, सद्गुरूंची भक्ती एवढं करणारा हा जो कोण आहे हे पाहावं म्हणून ते त्या ठिकाणी प्रकट झाले आणि म्हणाले, आधी तुम्ही काशी विश्वेश्वराला परत पाठवलं, आता मला तुला काहीतरी द्यायचंच आहे. तो बोलला, समर्था श्रीहरी, काही द्यायचंच असेल तर माझी सद्गुरू भक्ती दृढ व्हावी असं मला काहीतरी द्या. सद्गुरू सेवा माझ्या कडून निरंतर घडावी असं काहीतरी मला द्या. हे ऐकून श्रीहरी गदगद झाले, प्रसन्न झाले. त्यांनी आशीर्वाद दिला. म्हणाले, तू एवढी निर्वाणीची सद्गुरू सेवा केली, आजपासून तू नित्य निरंतर माझ्या चरणापाशी राहशील. दीपकाच्या रूपानं लोक दिवा लावतील. आणि बोलले, मला केलेला नमस्कार तुला देखील घडून येईल, तुझ्याकडे सगळं ऐश्वर येईल, सुखानं नांदशील, तुझी भक्ती दृढ होईल. आणि आजपासून जे कोणी नर सद्गुरू सेवा करतील, बोलले सद्गुरू भक्ती करतील, ते त्यांना आम्ही तिन्ही देव जे वर देऊ शकतो त्या सर्व सिद्धी, रिद्धी किंवा सामर्थ्य त्यांना प्राप्त होईल. सद्गुरू साक्षात परब्रह्म. तेव्हापासून संदीपक देखील अजरामर झाला आणि सद्गुरूंच्या ठाई या त्रयमूर्तीचं सामर्थ्य आलं. म्हणून म्हटलं जातं, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, सद्गुरू साक्षात परमब्रह्म, तस्मै श्री सद्गुरुवे नमः. म्हणून आपण जेव्हा केव्हा उपासना करतो, ज्या कुठल्या सगळ्या कार्यामध्ये परमार्थामध्ये आपण आहोत, त्या त्या ठिकाणी आपण सद्गुरूंच्या ठाई मनुष्य न बघता त्या ठिकाणी परब्रह्मच आहे, परब्रह्माचाच अधिकार आहे, या भावनेतून, या भावातून आम्ही सद्गुरू भक्ती केली पाहिजे. बोलले, आमचा भाव किंवा आमचा विश्वास हेच आमच्या भक्तीचं यशाचं गमक आहे. आम्ही ज्या दृढ भावानं, ज्या प्रेमभावानं सद्गुरू चरणापाशी भक्ती करतो, बोलले, मग त्या ठिकाणी श्रीहरींनी दिलेला तो आशीर्वाद आम्हाला लागू पडतो. बोलले, आम्ही भले आमच्या समोर सद्गुरू कोणी का असू द्या ना, आमची त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट नका का असू द्या, बोलले, तो आम्हाला किंवा जगाला वर करणे एखादा साधारण मनुष्य जरी वाटत असला तरी, बोलले, आम्ही जर मात्र घर बसल्या जर त्यांची प्रत्यक्ष परब्रह्म, प्रत्यक्ष सद्गुरू म्हणून दृढ भावानं, अत्यंत प्रेमभावानं, अत्यंत आदरानं भक्ती करत असू, तर मात्र हा दृढ भाव किंवा ही दृढ भक्तीच आम्हाला श्रीहरींचा तो आशीर्वाद प्राप्त करून देते. सद्गुरू कृपा आमच्यावर होते आणि आमच्या सगळ्या इच्छा फलद्रूप होतात. म्हणून सद्गुरू कोणी मनुष्य आहे, असा आहे, तसा आहे, अमका आहे, तमका आहे, याच्याशी काही संबंधच नाही. आमच्या मनात किती श्रद्धा आहे, किती दृढ भक्ती आहे, बोलले, तीच श्रद्धा, तीच दृढ भक्ती, तोच भाव आमच्यासाठी सामर्थ्य घेऊन येत असतो आणि आमचा सगळा भाग सोडवत असतो, आमचं कल्याण करत असतो. म्हणून सद्गुरू सेवा निरंतर आमच्या चरणापाशी, बोलले, सद्गुरूंच्या चरणापाशी आम्ही निरंतर राहो, सद्गुरूच्या सेवा आमच्याकडून निरंतर घडत राहो.
रघुनायका मागणे हेच आता. अशा पद्धतीनं जो कोणी नर सद्गुरू सेवा करतो, सद्गुरू भक्ती करतो, त्याच्या सर्व इच्छा फळद्रूप होतात, त्याचे सर्व भाग सुटतात. तिन्ही देव देऊ शकतील असं सर्व त्याला भेटतं. फक्त एक सद्गुरू साक्षात परब्रह्म या भावानं आम्ही भक्ती करावी, उपासना करावी, नित्यनेमानं श्रवण करावं, सद्गुरूचरण दृढ धरावं. श्री सद्गुरू दत्तात्रय अर्पणमस्तू. श्री सद्गुरुदेव दत्त.